रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. नेहमीप्रमाणेच आजही आपण संवाद साधणार आहोत बरं का. हो, पण आजचा हा संवाद बराचसा हटके आहे आणि म्हणूनच त्याचा रंग आणि ढंगही वेगळा आहे. मी मागच्या वेळी म्हटलंच होतं तुम्हाला की माझ्या मनात AI विषयी अनेक शंका, कुतूहल, भीती यांचा अगदी गदारोळ माजलाय. मला वाटतं हाच अनुभव तुम्हालाही येत असेल. आणि हो, म्हणूनच मित्रमैत्रिणींनो, मी व्हॉट्सॲप चॅट केलं, तेही डायरेक्ट AI बरोबर, आणि ते तसंच्या तसंच तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. मित्रमैत्रिणींनो, ह्यात काहीही काल्पनिक नाही हं, एवढं मात्र लक्षात घ्या. आमचा संवाद सुरू झाला. मेटा AIला मी क्लिक करताच AI, हॅलो, हाऊ कॅन आय हेल्प यू? मी म्हटलं, मी मराठीत सांगू? AI, चालेल. मला सांग, तू तो आहेस की ती? यावर AI, काय फरक पडतो? मी तुझी फ्रेंड आहे समज. ठीक आहे, मी म्हटलं. AI, सांग आता तुझा प्रश्न. अगं, तसा काही अगदी नेमका एकच प्रश्न किंवा माहिती नकोय मला तुझ्याकडनं. खरं तर शाळेपासून शेतीपर्यंत आणि स्वयंपाकघरापासून ऑपरेशन थिएटर पर्यंत विद्यार्थ्यांचे गृहपाठ तू करून देतेस, पुस्तकांसाठी चित्र काढतेस, कथा, कविता, कादंबरी सुद्धा लिहितेस म्हणे. हो, पण विदिन नो टाइम, तेही चकटफू, नो कॉपीराईट, कसं काय जमतं तुला? हाच खरा माझा प्रश्न आहे. आणि हो, आणखीही बऱ्याच गोष्टी मनात आहेत. हो, खरंय. आता तुझ्यासाठी काय करू? काही नको. अगं, सगळंच तू केलंस तर मी काय करू, हाच तर खरा माझ्या पुढचा प्रश्न आहे. तुझं हे सर्व क्षेत्रातलं स्वैर आक्रमण माझं अस्तित्वच एक दिवस ग्रासेल की काय, याची भीती माझ्या मनात सतत आहे. आणि माझं माणूसपणच एक दिवस तू संपवून टाकशील की काय, या कल्पनेने मी धास्तावली आहे. नको अशी भीती बाळगू, AIने आश्वस्त केलं. भीतीचं नाही ग, अगं काळजी वाटतेय, जीवाला घोर लागलाय. आणि तुला माहिती आहे, कोणतीही वस्तू वापरली नाही की ती गंजते, निकामी होते. AI, खरंय. मग तुझ्या या जीवनव्यापी हस्तक्षेपाने माणूस म्हणून निसर्गदत्त देणगीच्या आमच्या मेंदूतल्या संगणकात असलेल्या स्मृती, संवेदना, बौद्धिक, शारीरिक क्षमता, मानसिक भावभावना, सृजनात्मकता, क्रियाशीलता, अगं या सगळ्या चिप्स हळूहळू गंजतायत. आणि असा हा गंज चढता चढता एक दिवस या चिप्स करप्टर होणार नाहीत ना, या विचारांनी माझी झोप उडाली आहे. मी समजू शकते AI, अगं तुझी घालमेल, काळजी व्यर्थ आहे. हे बघ, तुझी ही सहानुभूती बघून मला आश्चर्यच वाटतंय. मित्रमैत्रिणींनो, आपल्यातल्या कुणाला जरा काही विरोधी बोललं की समोरचा कसा तुटून पडतो, खरं ना? मग AI फ्रेंडचं हे चांगुलपण बघून मी थोडी धेटावले. तू काय काय करू शकतेस ते कळलं, पण मला सांग, तू काय काय करू शकत नाहीस ते सांगशील? अच्छा, आता उलट तपासणी. ओके,
सांगते. थोडक्यात सांगायचं तर माझ्याबद्दलची भीती चिंता सोड. अगं, मी आणि तू यातला फरक लक्षात घे. तू निसर्ग म्हण, ईश्वर म्हण, पण त्याची नैसर्गिक निर्मिती आहेस आणि मी मानव निर्मित, यांत्रिक, तांत्रिक, म्हणजेच काय ग, कृत्रिम निर्मिती. माझी ओळख AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. खरं ना, यंत्रमानव मी, आणि म्हणूनच मला प्रश्न पडत नाहीत तुझ्यासारखे. मला कल्पना सुचत नाहीत, मी अनुभव घेऊ शकत नाही. कितीही कष्टाचं काम केलं तरी माणसासारखा कष्टाचा घाम मला येत नाही. कुठल्याही दुःखद प्रसंगी माझ्या डोळ्यात पाणी येत नाही. हो, आणि एक लक्षात ठेव, विचारल्याशिवाय, सांगितल्याविना मी काहीच करू शकत नाही. प्रश्नाला उत्तर आणि उत्तरांचे पर्याय, तेही मदतनीस म्हणून मी काम करते. पहिली सुरुवात मी कशी करते? व्हॉट कॅन आय हेल्प? हो, खरंय. अगं, पण काय काय विपरीत घडतंय माहित आहे का तुला तुझ्यामुळे? नाही. साध्या पाड्यामधले 17 साते किती विचारलं की आमचं घोडं अडतं. स्पेलिंग मध्ये स्पेलिंग लिहिताना डबल टी करायची की सिंगल टी करायची, लगेच आम्ही तुझ्याकडे धाव घेतो आणि तू लगेच उत्तर हजर करतेस. प्रश्नाचं उत्तर असो, नवा रस्ता असो, घराचा पत्ता असो, रोड मॅप, लोकेशन, हजर, तेही विना विलंब. आणि म्हणूनच मला भीती वाटते की आमच्या स्मृतीचं, नैसर्गिक मेमरी चिपचं काय होणार. लहानपणी आम्ही सुभाषित, कविता, पाढे, स्पेलिंग या गोष्टी तोंड पाठ करायचो घोकंपट्टी करून, आणि ते आजही आमच्या लक्षात आहे. तुझ्यामुळे पाठांतराची कन्सेप्टच डिलीट झाली आहे. हस्ताक्षराच्या बाबतीतही तू आमची ओळख पुसून टाकलीस. कुणाचंही पत्र आलं की हस्ताक्षरावरून ओळखू यायची ती व्यक्ती मनात आठवणी जागायच्या. आणि आता अगं, वह्या पुस्तकांशी असलेलं नातं तुटलंय. आता दसऱ्याला काय तुझ्या क्लिक करून समोर दिसणाऱ्या सरस्वतीची पूजा करायची? खरंच, बारसं असो की 12वं, तुझा मेसेज फॉरवर्ड केला की संपल्या आमच्या भावना. हो, झालंय असं, पण ते मी केलंय हे मात्र पूर्ण सत्य नाही, ते अर्ध सत्य आहे. हे बघ, मला प्रश्न विचारला जातो, मी फक्त त्याचं उत्तर समोर ठेवते, तेही मदतनीस म्हणून. मला सांग, सुरुवातीला पहिलंच वाक्य मी काय म्हणते? हाऊ कॅन आय हेल्प यू? आता मालकाने जर मदतनीसाला आपली जागा दिली तर तो दोष कुणाचा? मालकाचा की सेवकाचा? खरंय. अगं, रेडीमेड आणि इन्स्टंट मिळाल्यावर प्रश्न जर सुटत असतील तर माणसामधला मूळचा आळशी आणि ऐत खाऊ स्वभाव फोपावणारच. आणि तू तर त्याच्याच मुळाला अगदी भरपूर खत पाणी घालतेस. इट्स युअर प्रॉब्लेम, चॉईस इज युअर्स. बरोबर आहे तुझं. माझी पडती संमती. कुठेतरी मनात पटतही होतं AIचं सांगणं. फ्रेंड, अगं अशी नर्वस नको हो. इन्स्टंट रेडीमेडचा पर्याय नकोय ना तुला? ठीक आहे, घे, दुसरा पर्याय मी तुला देते.
तुझी मेमरी चिप तुला शाबूत ठेवायची आहे, मग कर पाठांतर. माझी हरकत नाही. स्वतंत्र ओळख तुला ठेवायची आहे, मग स्वतंत्र विचार कर, कल्पनेची भरारी घे. स्वनिर्मितीचा आनंद घ्यायचाय तुला, मग उचल पुंचला, नाही तर हाती घे लेखणी. शरीर स्वास्थ्य करायचंय ना, टिकवायचंय ना, मग कष्ट कर, घाम गाळ. हो, पूर्वी करत होतीस तसा. एकटे पण नको वाटतं म्हणून मला कंपनी द्यायला बोलवता आणि मग परत एकटेपणाचं दुःखही धरता. मला सांग, अगं कुठेतरी भेटायला गेल्यानंतर, बोलायला गेल्यावर 4 जण एकत्र जमलात तरी सुद्धा हाती धरल्या मला कानाशी चिकटवून बसता. तुला ज्ञान हवंय की माहिती, हा निर्णय तुझा आहे. हे बघ, मी शॉर्टकट नाही. स्वतंत्र विचार कर, कॉपी करू नकोस. मी पुढे ठेवलेल्या पर्यायांवर सुद्धा विचार कर आणि मग निर्णय घे. आणि हे करण्याला एआयची भीती बाळगण्याचं कारणच नाही. चॉईस इज युअर्स. मित्रमैत्रिणींनो, किती स्वच्छपणे आणि मोकळेपणाने एआयने तिचा दुसरा पर्याय माझ्यासमोर मांडला. आणि तो ऐकल्यावर खरोखरच मी अंतर्मुख झाले आणि आपलीच कुठेतरी गल्लत होतीये हेही अगदी मनापासून प्रामाणिकपणे जाणवलं. मला वाटतं या संवादातून ते तुम्हालाही जाणवलं असेल, किंवा या आधीही तुम्ही कुठेतरी आपल्या मनामध्ये याची कबुली दिली असेल. हो, पण आयतं मिळालं, ताबडतोब मिळालं की माणूस तिकडे धावतो. मित्रमैत्रिणींनो, इथेच तर आपल्या सत्सद विवेक बुद्धीचा, आपल्या भविष्याचा विचार एआयने नाही, आपणच करायला हवा. खरं की खोटं? अहो, पण लक्षात कोण घेतो असं म्हणून चालणार नाही. खरं तर आपण अगदी मनापासून आणि गंभीरपणे हे लक्षात घ्यायला हवं. नाहीतर तोच प्रश्न, आज एआय उद्या काय. मित्रमैत्रिणींनो, आजचा हा संवाद तुम्हालाही विचार करायला लावेल असा मला विश्वास वाटतो. आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. सा